तर आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। शाहीन आणि मुझम्मिल याचा नवा फोटो समोर आलेला आहे। ब्रेझा कार घेताना शाहीन आणि मुझम्मिल यांचा फोटो समोर आलाय। शाहीन आणि मुझम्मिल याचा नवा फोटो समोर आलेला आहे। व्हाईट कॉलर दहशतवादी अशी आता त्यांची ओळख आहे। खरं तर हे दोघेही डॉक्टर आणि या डॉक्टरांनी एकत्रित ब्रेझा कार खरेदी केलेली होती आणि आता सध्या शाहीन आणि मुझम्मिल यांचा नवा फोटो समोर आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये शाहीन हिने बरेच धक्कादायक असे खुलासे केलेले आहेत। तब्बल 2 वर्षांपासून अतिशय स्फोटक अशा स्वरूपातली स्फोटक जी आहेत ती एकत्रित केली जात होती। त्यासाठी लागणारी सामग्री ही गोळा केली जात होती आणि दहशतवादी कट हा गेल्या 2 वर्षांपासून रचला जात होता। भारतात ठिकठिकाणी स्फोट घडवून आणायचे होते अशी सुद्धा कबुली ही स्वतः शाहीन हिने दिलेली आहे। ती डॉक्टर आहे आणि असिस्टंट डॉक्टर म्हणून ती अर्थातच काम करत होती। मात्र तिच्या बरोबरीने काम करणारा डॉक्टर मुझम्मिल आणि डॉक्टर शाहीन यांचा हा फोटो आपण बघतोय समोर आलेला आहे। या दोघांनी ब्रेझा कार ज्यावेळेला घेतली तेव्हाचा हा फोटो समोर आलेला आहे। काही कार या सध्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी या कार ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। सध्या एनआयएची टीम सुद्धा कसून तपासणी करते आणि शाहीनने दिलेल्या माहितीमध्ये आणि सूत्रांकडून मिळालेल्या संपूर्ण माहितीत धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत।